बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युल्याला उद्ध्वस्त केलं। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही। पंतप्रधान मोदींचं बिहारच्या विजयावर भाष्य। विकसित समृद्ध बिहारसाठी जनतेकडून मतदान। बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाणार। एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन। जनतेचे मानले आभार। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक। निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार। बिहार निकालावरती राहुल गांधींचं ट्वीट। बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचा करिश्मा। एनडीएच्या 203 जागांनी भाजपा सर्वात मोठा पक्ष। जेडीयू दुसऱ्या नंबरवर तर महाआघाडी 40च्या आत। बिहारमध्ये आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपला 90, जेडीयूला 85, आरजेडीला 24 तर काँग्रेसला 6, एलजेपीला 19, हॅमला 5 जागा। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर। काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर। आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। बिहारच्या निवडणुकीत एनडीएनं पूर्ण एकता दाखवत प्रचंड बहुमत मिळवलं। पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं इतर मित्र पक्षांचे आभार। नितीश कुमार यांचं ट्वीट। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूनं निवडणुकीआधी महिलांच्या बँक खात्यामध्ये 10,000 जमा केल्याचा फायदा। 10,000 में लोकतंत्र बिकता है, यह बिहार में दिखता है। बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर संजय राऊतांचं खोचक ट्वीट। शिल्पकार राम सुतारांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरव। सुतारांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं सीएम आणि दोन्ही डीसीएम कडून दिल्लीतील निवासस्थानी पुरस्कार प्रदान। सुतारांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार। संशयित दहशतवादी जुबेर हंगेरकरच्या लॅपटॉपमध्ये 1 TB पेक्षा अधिक डेटा। मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईलची एटीएस कडून तपासणी। दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार प्रसार करून देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा आरोप।